नमस्कार, मी विद्या आडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. कलापिनी महिला मंचचा 4था वर्धापन दिन उत्साहात साजरा. दिनांक 1 मार्च 2026 रोजी कलापिनी महिला मंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला आनंद मेळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमात कोर कमिटीच्या सदस्यांनी 8 वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण खेळांचे स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती देसाई हिने केले आणि सुचिता कुलकर्णी यांनी आनंद मेळाव्याची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर विद्या आडसुळे यांनी उपस्थित महिलांना मजेशीर प्रश्न विचारून वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केले. आकर्षक बक्षिसांमुळे सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला. मेळ्याची सुरुवातच हलक्या फुलक्या वातावरणात झाली आणि त्यानंतर लकी ड्रॉचे 10 क्रमांक काढण्यात आले. भाग्यवान विजेत्या महिलांना सुंदर भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कलापिनी महिला मंचच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. महिला मंचने सामाजिक, सांस्कृतिक आणि उपक्रमशील कार्यातून महिलांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी माननीय निशाताई अभ्यंकर आणि माननीय उर्मिलाताई बासरकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रुचा पोंक्षे आणि लीना परगी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. दोन्ही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना महिला मंचच्या कार्याचे कौतुक केले. यांच्या हस्ते रिबीन कापून आनंद मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. 8ही स्टॉल्सवर अत्यंत नियोजनबद्ध आणि कल्पकतेने खेळांची आखणी करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी मनापासून मेहनत घेतली असल्याचे प्रत्येक ठिकाणी जाणवत होते. कुठेही गडबड घाई न होता महिलांनी प्रत्येक खेळाचा मनसोक्त आनंद घेतला. कोर कमिटीच्या सदस्यांनी घेतलेली मेहनत सर्वत्र दिसून येत होती. एकूणच कलापिनी महिला मंचचा 4था वर्धापन दिन आनंद आणि एकोपा आणि उत्साह यांचा सुंदर संगम ठरला. घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी, घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. गुलाबाच्या ताटव्याजवळ नाजूकशी शेवंती हवी, हिरव्या कवठीचा ध्यासह थोडी मोगरीत घर हवी. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. रानात जसा वडपिंपळ तशी अंगणी तुळस हवी. गावात असला पाणवठा तरी मागील दारी विहीर हवी. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. पडलं झडलं सावरायला जखमेवर कंकर मारायला, मनीच हित गुज सांगायला पोटी एक लेक हवी. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. संकट तोलून धरायला वादळ वार सोसायला, गजबज रस्ता ओलांडताना काळजीनं हात धरायला. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. सारं जग बुडल्यावरही, सारं जग बुडल्यावरही मानव जात टिकवायला, मानव जात टिकवायला. ऐका जरा हो ऐका, ऐका जरा हो ऐका, पोटी एक लेक हवी, पोटी एक लेक हवी, पोटी एक लेक हवी. आता इथे काही उपस्थितांना लेख नसेल, पण त्यांनी आपल्या सुना पण लेखल्या. आत्ताच कोणतरी उल्लेख केला की सुनेचं मुळे काकूनी, मी कधीच तिला मागवलं. हे मनात असलं ना तर काही गरज नाही आपल्याला मुलगा मुलगी नाही असलं. आणि असलेल्यांनी सुद्धा खरंच प्रत्येकीने आपापल्या परीने देशाचं कार्य करावं आणि कुठेतरी सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करावा. पारेख असोसिएट्स लोणावळ्यातील जमीन खरेदी विक्री व्यवसायातील एक विश्वासार्थ व नामांकित असं नाव म्हणजेच पारेख असोसिएट्स. कुठल्याही जमीन खरेदी विक्रीसाठी, विश्वासपूर्ण कामासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9823078183 व 80107903
9 पारेख असोसिएट्स. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.